नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरीने यशला सांगितलेलं असतं की खारी कशी खायची. तरी ते खारी चहाच्या कपमध्ये आता पूर्णपणे बुडवायची आणि ती चम्मचने खायची अशा पद्धतीने कावेरीने सांगितल्यानंतर यशसुद्धा ते ट्राय करतो. यश त्या पद्धतीने आता खारी खात असतो. त्याला खूप आवडते. तेव्हा तो म्हणत असतो की वा, किती छान लागते खारी. तेव्हा इथे यमुना आपल्या मनामध्ये म्हणत असते, चला, म्हणजे यशला ही गावढळ आयडियासुद्धा आवडली. आता फक्त बाहेरून शेण आणून घर नाही सारवलं म्हणजे झालं. तेव्हा इथे यश म्हणत असतो की वा, अशी खारी खायला गेलं तर आजूबाजूला सांडतेसुद्धा आणि मग ती खातासुद्धा येत नाही. आणि ही आयडिया तर उत्तम आहे. खारी कपमध्ये टाकायची आणि चम्मचने खायची. म्हणजे इथे गोड चहा आणि क्रिस्पी खारी याचं कॉम्बिनेशनच खूप छान आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते की भारी, आमच्याकडे काहीतरी चांगलं झालं ना की आम्ही भारी असं म्हणतो. तेव्हा यमुना म्हणत असते की अच्छा, म्हणजे चहा खारी आता खूप भारी लागते का तुम्हाला? तुम्हाला काय आता दोघांना इथे खारीवरती निबंध लिहायचा आहे की काय? प्रिय खारी किती भारी असं निबंध लिहायचं आहे तुम्हाला? खारी आहे ती, खा ना गप्पपणे. तेव्हा यश म्हणत असतो की भारी, किती छान बोललीस तू, की प्रिय खारी किती भारी, तू सुद्धा खाऊन बघ किती छान लागते. तेव्हा यमुना म्हणते मला नको, मला नाही असं खायला आवडत, आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा कावेरी यशला म्हणत असते की यश, तुम्हाला खरंच आवडली का अशी खारी खायला? तेव्हा यश म्हणतो हो, मला खूप आवडली अशी खारी खायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा सुलक्षणाला म्हणत असते की वहिनी, उद्या बघा ना, दिवससुद्धा चांगला आहे आणि तिथीप्रमाणे आहे ना, उद्या पंचमीसुद्धा आहे. तेव्हा मी काय म्हणते, उद्या जर आपण मकरंद आणि आपल्या निशाचा साखरपुडा उरकून घेतला तर? तेव्हा प्रेक्षकांनो, सुलक्षणा म्हणते कधी उद्या? नाही नाही, अगं पौर्णिमा, उद्या खूपच जास्त घाई होईल. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते वहिनी, अहो असं काय करताय, उद्या चांगला दिवस आहे ना, तिथीनुसार पंचमी आहे. मग अशा शुभ मुहूर्तावरती जर इथे मकरंद आणि निशाचा साखरपुडा झाला तर खूप छान होईल ना. आणि वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, आता निशा आणि मकरंदचं लग्न ठरलंय की नाही, मला त्यांच्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न नको आहे वहिनी. म्हणून मी म्हणते की उद्याच्या उद्या साखरपुडा उरकून घेतला असता ना तर बरं झालं असतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगं असं काय करतेस, साखरपुडा लग्न ह्या उरकून घ्यायच्या गोष्टी असतात का? त्या रीतिरिवाजाप्रमाणे व्हायला नको? अगं किती तयारी बाकी असते, पाहुण्या रावण्यांना बोलवायचं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते वहिनी, तसंही आपण आता पाहुण्यांना बोलवणारच आहोत ना लग्नाला. हे बघा, लग्न आपण रीतिरिवाजाप्रमाणे करूया, पण आता उद्या दिवस चांगला आहे, शुभ दिवस आहे, तर साखरपुडा उद्या उरकून घेऊया ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, निशा हिचा साखरपुडा उद्याच करायचा आहे ही गोष्ट विद्याला कळते. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो खूप मोठा गोंधळ झालाय, तुम्हाला माहिती आहे का? त्या मंदारचा, म्हणजे त्या मकरंदचा आणि आपल्या निशाचा साखरपुडा उद्याच करायचं ठरलंय. तेव्हा कावेरीला ती सांगत असते की विद्याला कसं कळलं? विद्याला सुलक्षणाने बोलावलेलं असतं. तेव्हा सुलक्षणा म्हणते, पौर्णिमा, अगं आपण निशाची आणि मकरंदची पत्रिकासुद्धा जुळवलेली नाही आहे. तेव्हा आधी मी आपले शहाणे गुरु जे आहेत ना, त्यांच्याकडे पत्रिका जुळवायला देते. तेव्हा इथे आता विद्याला बोलावलेलं असतं आणि इथे सुलक्षणा म्हणत असते की विद्या, निशाची पत्रिका घे आणि त्याचबरोबर मकरंदची पत्रिका घे आणि आपले शहाणे गुरु जे आहेत ना, त्यांच्याकडे दोन्ही पत्रिका जुळवायला दे. तेव्हा इथे आता तिला खूप मोठा धक्का बसतो की उद्याच्या उद्या आपल्या निशाचा साखरपुडा. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, वहिनी, मी काय म्हणते, आपण पत्रिका जुळवायला देऊया, पण साखरपुडा आपण उद्याच करूया ना, म्हणजे एका बाजूला आपण साखरपुड्याची तयारीसुद्धा करूया. तेव्हा सुलक्षणा म्हणते, बरं बरं ठीक आहे, गुरुजी उद्या आपल्याला सांगतीलच पत्रिका कशा जुळतायत ते, किती गुण जुळतायत ते सुद्धा कळेल. तेव्हा पौर्णिमाला फार आनंद होतो. ती म्हणते की लगेच साखरपुड्याची तयारीसुद्धा करायला घेतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, कावेरीचा फोन वाजतो. तेव्हा इथे विद्याने ही बातमी सांगितल्यानंतर कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ती येते आणि फोन उचलते. तर फोन आलेला असतो मंदारचा. तो म्हणत असतो, ग कावेरी, तुला आनंदाची बातमी आत्तापर्यंत कळली असेलच ना? उद्या माझा आणि निशाचा साखरपुडा आहे. तू जितकं मला दूर लोटण्याचा प्रयत्न करशील ना, तेवढाच मी तुझ्या जवळ येतोय कावेरी.
आता मी त्या घरचा होणारा जावई आहे, कळतंय का तुला? तू सुद्धा आता अडवू शकणार नाहीयेस. तेव्हा विद्या म्हणते की कावेरी वहिनी कुणाजवळ फोनवरती बोलतायत. तेव्हा इथे यश सुद्धा आलेला असतो. यश बघत असतो तर इथे कावेरीच्या कानाला फोन असतो. तेव्हा यश तिथेच उभा राहून तिच्याकडे बघत असतो. तेव्हा कावेरी स्वतःच्याच नादामध्ये असते. ती बोलत असताना फोन खाली ठेवते आणि फोनच्या बाजूला आपला हात ठेवून ती इथे बोटाने आता डायनिंग टेबल असं वाजवत असते. तेव्हा यश तिच्याकडे बघत असतो. कावेरीच्या काही काही गोष्टी असतात त्या यशला फारच आवडत असतात आणि तो आता एक नजर तिच्यावरती ठेवून तिच्याकडेच टक लावून बघत असतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, विद्या वहिनी मला एक भारी आयडिया सुचले. तेव्हा इथे विद्या म्हणते, आयडिया सुचले? किती भारी सुचले हो तुम्हाला. तेव्हा कावेरी म्हणते, अहो विद्या वहिनी आधी माझी आयडिया काय आहे ते ऐकून तरी घ्या. तेव्हा इथे विद्या म्हणते, हो हो बोला बोला. तेव्हा कावेरी म्हणते, हे बघा तुम्हाला काय सांगितलंय, पत्रिका जुळवायला सांगितले आहेत ना. मग आता जेव्हा पत्रिका जुळतील तेव्हा साखरपुडा लग्न होईल ना. आणि जर मंदार आणि इथे आपल्या निशाची पत्रिका जुळली नाही तर साखरपुडा कसा होणार. मग जर आपल्याला हा साखरपुडा थांबवायचा असेल तर पत्रिका जुळल्या नाही पाहिजे असं इथे आता कावेरी म्हणत असते. तेव्हा इथे आता पत्रिका जर जुळल्या नाही तर साखरपुडा होणारच नाही. तेव्हा विद्या म्हणते, वा कावेरी वहिनी वा, काय आयडिया आहे तुमची. तेव्हा यश त्या दोघींकडे बघत असतो आणि म्हणत असतो, या दोघींचं एवढं काय सिक्रेट बोलणं चाललंय, मला सुद्धा बघायला हवं. तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणत असतो की काय चाललंय तुमच्या दोघींचं, काय एवढं बोलणं चाललंय. तेव्हा विद्या म्हणत असते, भाऊजी आमचं आपलं बायका बायकांचं सिक्रेट बोलणं चालू आहे. तुम्ही इथे काय करताय, तुम्ही अजून झोपला नाहीत. तेव्हा यश म्हणतो, नाही मला अजून झोप नाही आली आणि तो कावेरीकडे बघत असतो. तेव्हा कावेरी आपल्या मनामध्ये म्हणते की यशला काय झालंय, यश माझ्याकडे असे काय बघतायत. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, भाऊजी अहो काय झाले तुम्हाला, कुठे तंद्री लागले तुमची. भाऊजी अहो डोळे बघा तुमचे, डोळे किती लाल झालेत. असं वाटतंय तुमच्याकडे बघून की खूप दिवस झाले तुम्ही नीट झोपलेलंच नाही आहात. भाऊजी बघा हो तुमचे डोळे किती सुजलेत, तुमची झोप झालेली नाही आहे. जा बरं तुम्ही तुमच्या रूममध्ये जा आणि जाऊन झोपा बरं. तेव्हा इथे यश म्हणतो, हो वहिनी मी जातोय. तेव्हा विद्या म्हणते, जा भाऊजी जा, अहो झोपा, ह्या डोळ्यांना जरा आराम द्या, किती सुजन आली आहे बघा डोळ्यांना. जा बरं जा झोपायला जा. तर इथे विद्याला आणि कावेरीला प्लॅनिंग करायचं असतं, त्यामुळे विद्या तिथून आता यशला कळवत असते. यश म्हणतो, हो वहिनी मी जातोय. तेव्हा ती म्हणते, जा भाऊजी इथे तंद्री लावू नका, तुम्ही जा आणि झोपा शांतपणे. जाता जाता इथे यश डायनिंग टेबलवरती आपला हात ठेवतो आणि इथे कावेरी जशी आता वाजवत असते बोटाने तसा तो सुद्धा कावेरीला वाजवून दाखवतो आणि मग तिथून जातो. तेव्हा इथे कावेरी यशकडे बघते. तिच्या लक्षात येतं की मी सुद्धा आता असंच केलं होतं आणि ती म्हणते की यश हल्ली असे का वागतायत. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कावेरी आता साखरपुड्यासाठी छान सुंदर तयार झालेली असते. तेव्हा इथे कावेरी भारी दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश डेकोरेशन करत असतो आणि तो बघतो तर काय, कावेरी इतकी सुंदर तयार होऊन बाहेर आलेली असते. तेव्हा यश तिच्याकडेच बघत असतो. कावेरी आता तिथून येते आणि सरळ बाजूने निघून जाते. तेव्हा इथे नेमकी त्या वेळेला विद्या आलेली असते. विद्या यशकडे बघत राहते. विद्या म्हणत असते, भाऊजी ओ भाऊजी अहो कुठे तंद्री लागली तुमची. तेव्हा यश म्हणत असतो, नाही वहिनी करतोय मी काम करतोय. तेव्हा विद्या म्हणते, भाऊजी लवकर लवकर हात चालवा ना, अहो साखरपुडा आज, गुरुजी कधी पण येतील, चला सगळं डेकोरेशन झालं पाहिजे. मी एक काम करते, तुमच्या हाताची मदतीला कुणी हवं आहे का, मी हे ठेवून येते तुमच्याजवळ मदत करायला. तेव्हा यश म्हणतो, नाही नको नको वहिनी तुम्ही नका मदतीला येऊ, कावेरी आहे ना, मी कावेरीची मदत घेतो. तेव्हा इथे विद्या म्हणत असते, अहो कावेरी वहिनी गेल्या, तुम्ही बघितलं नाही का, कुठे तंद्री लागते ना हल्ली तुमची मला खरंच कळत नाही आहे. आणि विद्या आता स्वतःजवळच बोलत बोलत तिथून निघून जाते. तर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी काम करत असते. ती सगळ्यांसाठी इथे चहा वगैरे आणत असते, सगळ्यांना देत असते. घरातली कामं करत असताना इथे यशचं लक्ष मात्र आता पूर्णपणे कावेरीकडेच असतं. विद्या साखरपुड्यासाठी इथे आता सगळी तयारी व्यवस्थित झाली की नाही ते चेक करत असते. तर इथे आता बघा किती छान पद्धतीने निशा तयार झालेली असते. तेव्हा निशा इथे साखरपुड्याला तयार झालेली असताना कावेरी तिला आता तिच्या जवळ चहा वगैरे तिला आणून देत असते. घरामध्ये काय हवं नको ते सगळ्यांना बघत असते. तेव्हा इथे घरामध्ये इकडे तिकडे फिरत असताना यशचं सगळं लक्ष मात्र कावेरीकडेच असतं.
त्यानंतरला कावेरी तिथून जात असताना यश तिच्याकडे बघत बघत चालत असतो, तेव्हा समोर इथे आता एक खांब आलेला असतो आणि यश जात असताना त्या खांबाला धडकतो, त्याच्या डोक्याला लागतं. तरीसुद्धा तो इथे आता स्वतःच्याच नादामध्ये असतो आणि पुन्हा कावेरी कुठे गेले तिला शोधत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे यश कावेरीला शोधत असताना मागच्या बाजूने कावेरी येते आणि यशच्या खांद्याला खुणावते. तेव्हा यश मागे वळून बघतो तर काय, तिथे कावेरी आलेली असते आणि कावेरी यशकडेच बघत असते. तेव्हा ती विचारते की काय झालं. तेव्हा यश तिच्याकडे एकटक बघत असतो. कावेरी म्हणते, यश काय झाले, तुम्ही असे का माझ्याकडे बघताय. हे बघा, मी मगापासून बघते, तुम्ही काहीतरी कारण शोधून माझ्याकडे बघताय. जर कुणी बघितलं आणि जर कुणी गैरसमज करून घेतला तर. तेव्हा इथे यश म्हणत असतो की गैरसमज तर झाला होता, पण आता सगळ्या गोष्टी एकदम स्पष्ट झालेल्या आहेत. तेव्हा कावेरी म्हणते म्हणजे. तेव्हा यश म्हणतो की म्हणजे वाघाचे पणजे. तेव्हा इथे यश आता इथे विनाकारण जोक करत असतो. तेव्हा कावेरी म्हणते, तुमचे जर जोक करून झाले असतील तर मला सांगाल का, तुम्ही माझ्याकडे असे का बघताय ते. तेव्हा यश म्हणत असतो की मी तुमच्याकडे बघतोय कारण आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत ना म्हणून. तेव्हा कावेरी म्हणते, कुठल्या गोष्टींबद्दल बोलताय तुम्ही. तेव्हा यश म्हणत असतो की कावेरी बघा ना, तुम्ही इथे घरातल्या लोकांची किती काळजी घेता, तुम्हाला निशाची सुद्धा किती काळजी आहे आणि तुम्ही हे जे काही करताय ते सगळं मनापासून करताय ना, त्याच्याकडे मी बघतोय. तेव्हा इथे आता यशला काहीतरी वेगळं बोलायचं असतं, पण तो इथे कावेरीने विचारल्यानंतर तिला उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी वेगळं उत्तर देत असतो. तेव्हा इथे यश आणि कावेरी बोलत असताना विद्या पुन्हा तिथे येते आणि म्हणत असते की भाऊजी काय झालं, अहो अजून तुम्ही डेकोरेशन केलं नाही आहे का. हे काय भाऊजी, गळ्यामध्ये तुम्ही आता हे सगळं टाकून फिरताय. मी किती वेळा सांगितलं लवकर लवकर करून घ्या, गुरुजी आता कधी पण येतीलच. तुम्हाला कामं नाही आहेत का भाऊजी, कशाला इथे उभे राहून वेळ घालवताय. कावेरी वहिनी तुम्ही चला माझ्याबरोबर, आपल्या दोघींना खूप कामं आहेत, चला आपण जाऊया. तेव्हा इथे आता कावेरी यशकडे बघत असते आणि म्हणत असते की यशनं काय झालंय. तेव्हा विद्या म्हणत असते, भाऊजी अहो कुठे तुमची सारखी सारखी तंद्री लागते ना, मला कळत नाही आहे. पण एक काम करा, आता हे गळ्यामध्ये जे घातलं आहे ना तुम्ही, ते लवकरात लवकर काढा, नाहीतर करंट लागेल तुम्हाला. तेव्हा यश म्हणत असतो की करंट तर मला ऑलरेडी लागला आहे, पण याचा नाही तर मला प्रेमाचा करंट लागलेला आहे, असं यश म्हणत असतो आणि तो स्वतःच इथे ब्लश करत असतो, हसत असतो. कारण तो कावेरीच्या इथे प्रेमात पडलेला आहे, या गोष्टीची त्याला जाणीव झालेली असते. तेव्हा यश प्रेक्षकांनो इथे खुश असतो, तर इथे विद्या आणि कावेरी दोघीजणी टेन्शनमध्ये असतात. विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी अहो गुलाबजाम रसगुल्ले ते तर अजून आपण बाहेर काढलेलेच नाही आहेत, ते कधी काढायचे. तेव्हा कावेरी म्हणत असते की जाऊ दे ना विद्या वहिनी, तसंही हे सगळं वायाच जाणार आहे, कारण का आपल्या इथे निशाचा साखरपुडा होणार कुठे आहे. तेव्हा विद्या म्हणत असते अगदी बरोबर. तेव्हा कावेरी म्हणते हळू विद्या वहिनी, कुणाला काही कळता कामा नये. तेव्हा इथे विद्या म्हणते अरे हो, कुणालाच काही कळणार नाही आहे. त्यानंतर इथे आता सगळी तयारी झालेली असते, डेकोरेशन वगैरे सगळं अगदी व्यवस्थित झालेलं असतं. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की सगळी यमुना तयारी झाली आहे ना, व्यवस्थित बघून घे. पौर्णिमा येते आणि म्हणते वहिनी हे बघा, मी आता आपल्या मकरांच्या आणि आपल्या निशाची दोघांची सुद्धा अंगठी इथे आणलेली आहे, ह्या अंगठ्या इथे ठेवा बरं. तेव्हा सुलक्षणा म्हणते अगं ते सगळं असू दे, गुरुजी कुठे आहेत, अजून गुरुजी आलेल्या नाही आहेत, इथे निशा आणि मकरांची पत्रिका जुळली की नाही ते मला विचारायचे आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते गुरुजी अजून कसे आले नाही, येव्हाना त्यांनी यायला हवं होतं ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते अगं अजून गुरुजी आलेले नाही आहेत आणि या सोन्याच्या अंगठ्या तू इथे ठेवणार आहेस का, हे बघ ते आधी जपून ठेव बरं. आणि यश अरे तू एक काम कर, तू जरा गुरुजींना फोन कर आणि विचार ना कुठे आहेत ते, अजून कसे इथे आलेले नाही आहेत. तेव्हा यश गुरुजींना फोन करत असतो, पण त्यांचा फोन नॉट रिचेबल असतो, फोन काही लागायला तयार नसतो. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते काहीही झालं ना मंदार, तरीसुद्धा तुझा मी निशाबरोबर साखरपुडा होऊ देणार नाही आहे, तू इथे निशाचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. तेव्हा यश तिथे येतो आणि म्हणत असतो की काय झालं, कसला विचार करताय. तेव्हा इथे पौर्णिमा आता म्हणत असते अरे यश, गुरुजी अजून कुठे राहिले, अजून कसे आले नाही आहेत ते. तेव्हा यश म्हणतो नका काळजी करू, गुरुजी कुठेतरी अडकले असतील, ते येतच असतील. तेव्हा सुलक्षणा म्हणते पौर्णिमा अगं पौर्णिमा नको टेन्शन घेऊ, हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल. आता मुहूर्त गुरुजींनी काढून दिलाय की नाही, मग मुहूर्तापर्यंत तरी गुरुजी पोचतील, अजून वेळ आहे ना मुहूर्ताला, मग गुरुजी वेळेवरती येतील, तू नको काळजी करू. तेव्हा इथे आता कावेरी टेन्शनमध्ये आलेली असते.
कावेरीचं फक्त एकच म्हणणं असतं की मंदारचं आणि निशाचं लग्न होता कामा नये, कारण मंदारचा हेतू खूपच जास्त वाईट असतं. तिला धर्माधिकाऱ्यांना आता उद्ध्वस्त करायचं आहे. ते आता इथे सगळं काही कावेरीला माहिती असल्यामुळे कावेरीला हे लग्न मोडायचं आहे. आणि ती त्या टेन्शनमध्ये असताना यश तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं, कुठे बघताय तुम्ही, कसला विचार करताय? तेव्हा कावेरी म्हणत असते, नाही कसला विचार करत नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, तुम्ही तर खुश असलं पाहिजे. माने तुम्हाला जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी तुम्ही व्यवस्थित पार पाडली. तर तुम्ही इथे निशाला कॉन्फिडंट बनवले, तिचा आत्मविश्वास वाढवलाय आणि त्याचबरोबर एका चांगल्या मुलाबरोबर तिचं आता लग्न ठरलंय, जो तिच्यावरती खूप प्रेम करतो, तिला रिस्पेक्ट करतो. अजून काय हवं आहे? तेव्हा ती म्हणते, मला काळजी वाटते की निशाच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं झालं पाहिजे, तिच्या आयुष्यामध्ये कसलीही अडचण येता कामा नये. तेव्हा यश म्हणतो की अजिबात तसं होणार नाही, आपल्या निशाचं सगळं चांगलंच होणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो गुरुजी आलेले असतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, गुरुजी अहो किती उशीर. तेव्हा इथे मुहूर्त निघून जायचा. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की उशीर व्हायला नको, म्हणूनच धावत पळत तुम्हाला एक गोष्ट सांगायला आले. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय झालं? तेव्हा गुरुजी म्हणतात की ह्या पत्रिका अजिबात जुळत नाही आहेत, हे लग्न होऊ शकत नाही. हे लग्न झालं तर मुलीचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरीला खूप जास्त आनंद होतो, तर इथे मंदारला आता राग आलेला असतो. कावेरी म्हणते की बरं झालं ह्या पत्रिका जुळलेल्या नाही आहेत. तेव्हा मंदारला कळलेलं असतं. मंदार आपल्या मनामध्ये म्हणतो की मला माहिती आहे कावेरी, हे सगळं तूच केलेलं आहेस, तुझ्याचमुळे आमच्या पत्रिका जुळलेल्या नाही आहेत. तेव्हा इथे आता मंदार टेन्शनमध्ये आलेला असतो. आता हे लग्न मोडतंय की काय? तेव्हा सुलक्षणा म्हणत असते की गुरुजी हे सगळं कसं शक्य आहे? तेव्हा गुरुजी म्हणतात की हे शक्य आहे, म्हणजे इथे मुलीचं लग्न जर ह्या मुलाबरोबर झालं तर मुलीला आयुष्यभर इथे आता संसार सुख कधीच मिळणार नाही. तिला एकटीला राहावं लागेल, तिच्या आयुष्यामध्ये एकटेपणा येईल आणि त्यामुळे त्यांचा संसार कधीच सुखीचा होणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे पौर्णिमा, सुलक्षणा सगळेजणच टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, गुरुजी अहो पण ज्या वेळेला आम्ही एका ॲपवरती पत्रिका बघितल्या होत्या तेव्हा तर जुळल्या होत्या. तेव्हा गुरुजी म्हणतात, मला तुम्ही ॲपचं वगैरे सांगू नका. अहो मी स्वतः त्या दोघांच्या कुंडली अशा मांडल्या होत्या आणि सगळं मी ग्रहतारे चेक केलेले आहेत आणि ग्रहतारेसुद्धा हेच सांगतायत की ह्या दोन पत्रिका एकत्र येऊ शकत नाही आणि जर त्या एकत्र आल्या तर इथे विनाश अटळ आहे. त्यामुळे इथे मंदार खूपच जास्त चिडलेला असतो, कारण त्याला कळलेलं असतं की पत्रिका न जुळण्याच्या मागे कावेरीचा हात आहे म्हणून, कारण तिचीच इच्छा आहे की मी या घरामध्ये येऊ नये आणि निशाबरोबर माझं लग्न होऊ नये. तेव्हा कावेरीला फार आनंद झालेला असतो, पण इथे पौर्णिमा आणि घरातले बाकीचे सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात. पौर्णिमा म्हणते, गुरुजी मग आता काही मार्ग नाही आहे का? गुरुजी म्हणतात, काहीच मार्ग नाही आहे. अहो इथे एका बाजूला धूर तर दुसऱ्या बाजूला आग आहे आणि हे दोन जर एकत्र आले ना तर काय होईल तुम्हाला चांगलंच माहिती आहे, विनाशच होईल ना. तेव्हा माझा ऐका, ह्या मुलीचं आयुष्य तुम्हाला वाचवायचं असेल तर ह्या मुलाबरोबर काही लग्न करू नका, कारण का लग्न झालं तर कुणीही सुखी होणार नाही आणि मुलगी तर अजिबात सुखी होणार नाही. तिला तिचं संपूर्ण आयुष्य असं एकटीने काढावं लागेल. जर माझं ऐकलं तर ही पत्रिका जुळत नाही आहे तर हे लग्नाचा विचारसुद्धा करू नका, असं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता कावेरीने हे सगळं केलेलं असतं फक्त निशाच्या भविष्यासाठी, तिचं उज्ज्वल भविष्य असावं, कुठलीही अडचण येऊ नये यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. कारण मंदार हा किती नालायक मुलगा आहे हे कावेरीला बरोबर माहिती असतं आणि म्हणूनच तिने हा सगळा खेळ केलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे मंदार आलेला असतो आणि मंदार म्हणतो की गुरुजींनी एक उपाय केला आहे. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, काय उपाय सांगितला आहे? तेव्हा गुरुजींनी सांगितलं आहे की इथे जर निशाने आता निर्जला व्रत केला आणि तुळशीच्या भोवती जर 100 प्रदक्षिणा घातल्या ना तर आमच्या लग्नामध्ये जे काही संकट आहे ते दूर होईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता निशा अंघोळ वगैरे करते आणि इथे आता निर्जला व्रत ठेवते आणि ती तुळशीच्या गोल गोल फिरत असते. तेव्हा गोल फिरत असताना इथे निशाला त्रास होत असतो, तिला चक्कर येत असते आणि तिला होणारा त्रास कावेरीला बघवत नाही आणि कावेरी म्हणते, थांब निशा, तुझी या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे, तुझ्या पत्रिकेमध्ये दोष नाही आहे. खरं तर इथे आता
पत्रिकेमध्ये दोष तुझा नाही आहे, हे सगळं मुद्दामून घडून आणलं होतं, कारण गुरुजींनी चुकीची पत्रिका बघितली. ही गोष्ट जेव्हा आता कावेरी सगळ्यांसमोर सांगते तेव्हा सुलक्षणाला खूप जास्त राग येतो. सुलक्षणा म्हणते, तू आता एक काम करायचं, निशा आणि मकरंदच्या लग्नापासून तू 4 हात लांबच राहायचं, अजिबात त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही आणि तयारीमध्ये सुद्धा, कळलं का तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. म्हणजे तिला निशाचा त्रास बघवत नाही आणि त्यानंतर माने सांगितलेलं असतं की घरातल्या इथे आता लग्नामध्ये तू सहभाग घ्यायचा नाही, तू लांब राहायचं. तेव्हा इथे यशला टेन्शन येतं. यश म्हणतो की कावेरीने असं का केलं असेल, त्याला प्रश्न पडलेले असतात. पण इथे माने आता इथे खडे बोल सुनावल्यानंतर कावेरीला फार वाईट वाटतं. फक्त तिचा हेतू एकच असतो की तिला मंदारबरोबर निशाचं लग्न हे होऊ द्यायचं नाही आहे. निशाचं आयुष्य तिला काही करून आता वाचवायचं आहे.